राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। अर्थात ते उपस्थित राहणार नसले तरी 4 पैकी 3 शंकराचार्यांनी या सोहळ्याला शुभेच्छा देत वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केलाय। नेमकं काय घडतंय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कोण येणार याची चर्चा रंगल्यानंतर आता कोण येणार नाही याचीही चर्चा तितक्याच जोरकसपणे सुरू झाली आहे। देशातील 4ही पीठांचे शंकराचार्य या सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचं स्पष्ट झालंय। याची सुरुवात पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी गेल्याच आठवड्यात केली होती। कोई आया था कि आप एक व्यक्ति को लेकर जा सकते, मुझे क्या जरूरत है जाके प्रधानमंत्री को हाथ जोड़ने की जरूरत क्या है? वहाँ जाकर शंकराचार्य का क्या स्थान होगा? अगर मैं पहुँच ही जाऊँगा तो मोदी जी का क्या स्थान होगा? विचारने तो ये समझ गए। मैं पहुँच जाऊँगा तो मोदी जी का क्या स्थान होगा, या मोदी जी का स्थान होगा तो शंकराचार्य को क्या देंगे? ऐसे ऐसे कर लेंगे और तो मुझे क्या जरूरत है? जब अयोध्या से मुझे परहेज नहीं है, राम जी से मुझे परहेज नहीं है, समझ गए ना। अयोध्या में जाता रहता हूँ, लेकिन उस उत्सव में मेरा सम्मिलित होना उचित भी नहीं। आगे उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वीच मंदिराच्या बांधकामावरून प्रश्न उपस्थित केले होते। हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन करतोय। अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करून तिथं देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे। मोदी मंदिराचं लोकार्पण करणार आहेत, ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील, मग तिथं उपस्थित राहून मी काय करू, फक्त टाळ्या वाजवू का, असा सवाल त्यांनी केला होता। स्वामी जी, राजनीतिक परिदृश्य को लेकर कोई टिप्पणी आपकी तरफ से? नहीं, हमारी कोई टिप्पणी नहीं है। राजनीति हमारा विषय नहीं है, धर्म हमारा विषय है। धर्म में जब राजनीति हस्तक्षेप करने लग जाती है तो हस्तक्षेप कर रही जो राजनीति है, हमारे क्षेत्र में हस्तक्षेप करने वाली जो राजनीति है। शंकराचार्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांना आयती संधी मिळाली आहे। या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत, असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं। त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी। शेवटी राजकारण आहे, पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार, कुठेतरी त्याला एक पूर्णविराम मिळायला हवा। शंकराचार्यांच्या भूमिकेवरून देशभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता शंकराचार्यांनी वादावर पडदा घालण्याचा प्रयत्नही सुरू केलाय। आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं निवेदन शृंगेरी आणि द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी प्रसिद्ध केलंय। आपण या सोहळ्याला हजर राहणार नसलो तरी त्याला शुभेच्छा देत असल्याचं शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय। सनातन धर्माच्या अनुयायांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। माध्यमात आलेली विधानं माझ्या परवानगी शिवाय छापली गेली आहेत, असं निवेदन द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी जारी केलंय। तर शृंगेरी पीठाकडूनही निवेदन सादर करून शंकराचार्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं म्हटलंय। शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविरोधात असल्याची विधानं सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली। शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी अशी कुठलीही विधानं केलेली नाहीत। धर्मविरोधी शत्रूंचा हा कांगावा आहे, असं या निवेदनात म्हणण्यात आलंय। शंकराचार्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा विनाकारण उगाळला जात असल्याचं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय। हा सोहळा राजकीय रंग घेत असल्यामुळे काँग्रेसनं त्याकडे अगोदरच पाठ फिरवली आहे। शंकराचार्यांच्या भूमिकेचा आधार घेत काँग्रेसनंही आता आपल्या भूमिकेचं समर्थन करायला सुरुवात केली आहे। आता शंकराचार्यांच्या भूमिकेमुळे देशात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यातच शंकराचार्यांकडून अगोदर केली जाणारी टीका आणि त्यानंतर जारी केली जाणारी निवेदनं यामुळेही चर्चेला उधाण आलंय। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।